नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार अरुण जेटली. निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन दोषींची सुधारगृहातून सुटका. सुटकेविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातले केवळ 3 दिवस शिल्लक. कामकाज सुरळीत चालण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं व्यक्त केली सहमती. आणि इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नई संघाचा विजय. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. डीडीसीए अर्थात क्रिकेट संघटनेच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या इतर नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत. आप नेत्यांपैकी कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंग, राघव चड्ढा, दीपक बाजपेयी यांच्या विरोधात हा खटला दाखल करणार असल्याची माहिती जेटली यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. दरम्यान या प्रकरणात माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार कीर्ती आझाद यांनी केलेले आरोप देखील दिल्ली क्रिकेट संघटनेनं फेटाळले आहेत. आझाद यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उल्लेख केलेल्या कंपनीची बिलं अस्तित्वात नसल्याचं डीडीसीएचे अध्यक्ष स्नेहप्रकाश बन्सल यांनी म्हटलं आहे. डीडीसीएचे उपाध्यक्ष चेतन चौहान यांनी देखील आझाद यांनी केलेले आरोप जुन्या गैरप्रकारांच्या चौकशीतल्या निष्कर्षाच्या आधारे केले असल्याचं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची काल संध्याकाळी सुटका करण्यात आली असून त्याला एका स्वयंसेवी संस्थेकडे सोपवण्यात आलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपी केवळ अल्पवयीन आहे म्हणून त्याला सोडू नये अशी याचिका दिल्ली महिला आयोगानं काल रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयानं ही याचिका दाखल करून घेतली, मात्र या याचिकेवरची सुनावणी आज होणार आहे. त्याच्या सुटकेला तत्काळ स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला. गेली 3 वर्षे अल्पवयीन दोषीला सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामधले आता केवळ 3 दिवस शिल्लक असून कामकाजातले अडथळे दूर झाल्यानं आता या काळात सरकारला प्रदीर्घ विधायक कामकाज पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेषतः राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे गेले 3 आठवडे कामकाजावर परिणाम झाला होता. त्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून सर्व सहमती असलेली विधेयकं संमत करण्याचा निर्णय देण्यात आलाय. आजपासून विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करतील आणि राज्यसभेत कोणताही गदारोळ होणार नाही अशी अपेक्षा संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान लोकसभा सदस्यांसाठी आज विजेवर चालणाऱ्या 2 बस सुरू केल्या जाणार आहेत. चार्ज केलेल्या बॅटरीच्या सहाय्यानं या बस धावत असून डिझेल इंधनाच्या तुलनेत या बसचा इंधनाचा खर्च निम्मा होणार आहे. राजकारणामध्ये संघर्ष असला तरी त्याला वैयक्तिक संघर्षाचं रूप देऊन सुडाचं राजकारण करणं चुकीचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. पवार यांच्या 75च्या निमित्तानं काल पुण्यामध्ये रेसकोर्स मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एका सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. सध्याच्या राजकारणात परस्परांविषयी आपुलकीचा अभाव आढळतो. कितीही मतभेद असले तरी पूर्वी आपल्या काळात ही भावना कायम असायची असं ते म्हणाले. आपली बांधिलकी काळ्या मातीशी आणि त्यात राबणाऱ्या शेतकऱ्याशी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते कायम राहील असे ते म्हणाले. यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, काँग्रेस नेते पतंगराव कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शिवसेना नेते आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी नुकताच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तसंच नंदुरबार तालुक्यातल्या दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. शासनानं दुष्काळ घोषित केलेल्या गावांना भेटी देऊन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या यावेळी जाणून घेतल्या. सरकारच्या योजना प्रशासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत का याचीही भुसे यांनी ग्रामस्थांना विचारणा केली. भुसे यांनी जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त 2 शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वनही केलं. या दौऱ्यात त्यांनी जलसिंचन योजना, उपसा सिंचन योजना, गाव पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार प्रकल्प, धरणं अशीची पाहणी करून त्याचा आढावा घेतला. अपूर्ण योजना पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसंच ग्रामीण भागातल्या दवाखान्यांना भेट देऊन आरोग्य सेवेबद्दलची माहितीही जाणून घेतली. आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शिवाजी सहाणे आणि आमदार श्रीकांत देशपांडे तसंच शहादा, धडगाव, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यांना भेट देऊन त्यांनी दुष्काळी भागाची पाहणीही केली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागाच्या सहकार्यानं पत्रसूचना कार्यालयानं काल पालघर येथे लोकमाहिती अभियान आयोजित केलं होतं. खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते काल या अभियानाचं उद्घाटन झालं. आमदार विलास तरे, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले, निवासी उपजिल्हाधिकारी राजू काटकर यावेळी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते. हे अभियान 22 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानात व्याख्यानं, प्रबोधनात्मक कार्यक्रम, चित्रपट, आरोग्य शिबिरं अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मानवानं केलेल्या भौतिक प्रगतीनंतरही जगात शांतता नांदताना दिसत नाहीये. याचं कारण समाजातला संवाद आटत चाललाय. तो वाढवण्यासाठी सर्व समाज घटकांनी प्रयत्न करायला हवेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत यांनी काल व्यक्त केलं. परभणी इथे काल ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते राज्यस्तरीय जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याच्या दुरवस्थेवर बोलताना त्यांनी सर्वच क्षेत्रात नेतृत्वाचा अभाव हेच मराठवाड्याच्या अविकसनशीलतेचं कारण असल्याचं सांगितलं. जागतिकीकरणामुळे आर्थिक विषमता अधिक वाढल्याचं निरीक्षण भाई वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणात नोंदवलं. साहित्यिक सय्यद अमीन यांनी लिहिलेल्या हिंदू मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाफ या पुस्तकावर काल सांगलीत परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. 1965 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं समाज एकसंध राखण्यासाठी पुनर्मुद्रण होणं आवश्यक आहे. तसंच इतिहासाकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकांच्या मनातला कलुषितपणा दूर होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. मुंबईतल्या विले पार्ले सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं आयोजित पार्ले महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. आमदार पराग अळवणी, सिने अभिनेता स्वप्नील जोशी, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर यावेळी उपस्थित होते. पार्ले महोत्सवासारखे महोत्सव लोकांना जवळ आणतात. तसंच जुने आणि नवे नागरिक इथे एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे असे महोत्सव राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. पार्ले महोत्सवाचं हे 16वं वर्ष असून या महोत्सवात सांस्कृतिक, क्रीडा, साहित्यिक कार्यक्रम, स्पर्धा, सादरीकरण आणि प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात आलं आहे. बुलडाणा जनशिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण काल झालं. देशाची भावी पिढी तयार करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना दरवर्षी या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना सनदी अधिकारी आणि संवेदनशील माणूस बनवण्याचं काम शिक्षकांनी करावं, असं आवाहन बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी यावेळी व्यक्त केलं. या पुरस्कारांचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कुणाकडूनही प्रस्ताव किंवा शिफारस न मागवता शिक्षकांच्या प्रत्यक्ष कार्याची माहिती घेऊनच त्यांची निवड केली जाते. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अपघातांमुळे जखमी झालेल्या जनावरांच्या शुश्रूषेसाठी रायगड जिल्ह्यातल्या महाड एमआयडीसीमध्ये सर्पमित्र गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना जैन या तरुण दाम्पत्यानं सफर या नावानं प्राण्यांसाठी निवारा केंद्र तर सावली ही गोशाळा उभारली आहे. जखमी झालेले कुत्रे, कबुतरं, बदकं, ससे, गायी, बैल, बकऱ्या अशा विविध प्राण्यांची हे दाम्पत्य अगदी प्रेमानं सेवा करत असतात. कित्येक पर्यटक या प्रकल्पाला आवर्जून भेट देतात, तर अनेक जण प्राण्यांच्या उदरनिर्वाहासाठी सढळ हस्ते दानही करतात. प्राण्यांवर निस्वार्थी प्रेम करणाऱ्या तरुण दाम्पत्यानं समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय. जैन यांनी जवळपास 4000हून अधिक सरपटणारे प्राणी पकडून जंगलात सोडलेत. विशेष म्हणजे सर्व पशुवैद्यकीय अधिकारी किंवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनंच हे काम केलं जात आहे. बदलत्या समाजव्यवस्थेत आधुनिकता आणि पुरोगामी विचारांची कास धरून जातीजातीतील अंतर कमी होऊन सतत विविध गोष्टींपासून वंचित राहिलेला समाज गुण्यागोविंदानं नांदला पाहिजे, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अहमदनगर इथे काल आयोजित राज्यव्यापी जाती अंत परिषदेत ते बोलत होते. शासन संस्थेनं उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी विविध योजना राबवण्यात तसंच समाजातील घटकांनीही जुन्या परंपरांना, विचारांना मूठमाती देऊन आधुनिकता अंगारून आपले हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, असं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं.
पूर्ण इतिहास समजावून न घेताच हल्ली चित्रपट बनवले जातात, त्यामुळे काय परिस्थिती उद्भवते हे बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा समोर आलंय. म्हणूनच इतिहासाचं भान ठेवूनच चित्रपट बनवणं जाणं आवश्यक आहे, असं मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. पुणे जिल्ह्यातल्या उत्तूर इथल्या ऐतिहासिक स्थळांची माहिती, गावाचा इतिहास आणि तिथलं समाजजीवन यावर सुधाकर घोडेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करताना शिवशाहीर बोलत होते. हल्लीची तरुण पिढी गावाकडे जायला उत्सुक नसते, पण हे पुस्तक गावाच्या मातीशी नाळ जोडण्याचं काम करेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी यावेळी व्यक्त केली. ईदे मिदानुद्नबी या समितीच्या वतीनं काल हिंगोली इथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण आणि दंत मुखरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंगोलीचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. शिबिरात जवळपास 318 नेत्र रुग्णांची तर 243 दंत रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध सेवा पुरवण्यात आली. नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर कुणाल कोंडेवार आणि दंत शल्य चिकित्सक डॉक्टर जयश्री कोंडेवार यांनी रुग्णांना यावेळी मार्गदर्शन केलं. डॉक्टर गजानन शिंदे, डॉक्टर फैजल पठाण आणि डॉक्टर मुंतजीब यांनी रुग्ण तपासणी केली. यावेळी विविध पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. परोपकार या संस्थेतर्फे मुंबईत 18वं आंतरराष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचा सत्कार केला. कवी सत्यनारायण, विनीत चौहान, कुंवर जावेद आदी कवींनी यावेळी कविता वाचन केलं. राज्यपालांनी आपल्या भाषणात परोपकार या संस्थेची सेवाभावी संस्था अशी ओळख करून दिली. चेन्नई मदत निधीसाठी 1.5 कोटीची रक्कम भेट दिल्याबद्दल राज्यपालांनी या संस्थेचे यावेळी आभारही मानले. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं BSNLनं नव्या ग्राहकांसाठी पहिले 2 महिने कॉल दरात 80% कपात केली आहे. प्रति मिनिट आणि प्रति सेकंद अशा दोन्ही योजनांसाठी दरामध्ये कपात करण्यात आली आहे. 37 रुपयांच्या योजनेत प्रति मिनिट 10 पैसे दर आकारला जाणार आहे. 36 रुपयांच्या योजनेत BSNL नेटवर्क अंतर्गत लोकल आणि STD कॉलसाठी 3 सेकंदांना 1 पैसा आणि इतर नेटवर्कमध्ये 3 सेकंदांना 2 पैसे हा दर असणार आहे. चेन्नई FC संघानं दुसऱ्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. गोव्यामध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर काल झालेल्या अंतिम सामन्यात अतिशय चुरशीच्या लढतीत चेन्नईनं यजमान गोव्यावर 3-2 असा विजय मिळवला. एका गोलच्या पिछाडीनंतर गोव्याच्या गोलरक्षकानं केलेल्या चुकीचा फायदा घेत चेन्नईनं बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला कोलंबियाचा खेळाडू स्टीव्हन निर्णायक तिसरा गोल करत चेन्नईला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत 13 गोल करणारा मेंडोजा गोल्डन बूट आणि हिरो ऑफ द लीग पुरस्काराचा मानकरी ठरला. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर याच काळात इतरत्र हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार अरुण जेटली. निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन दोषींची सुधारगृहातून सुटका, सुटकेविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातले केवळ 3 दिवस शिल्लक कामकाज सुरळीत चालवण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केली सहमती. आणि इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नई संघाचा विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.